होममेड प्रोटीन पावडर करण्यासाठी असं काही प्रमाण आपण म्हटलं तर हे नाही ते नाही, हे घालायला पाहिजे ते घालायला पाहिजे. म्हणजे एखादा व्हिडिओ बघितला की त्या व्हिडिओमध्ये जे असेल तेच आपल्याला वाटतं की हे पण घालायला पाहिजे ते पण घालायला पाहिजे. याचं प्रमाण काही नाही आहे. आणि तुमच्या घरात जे जे काही असेल ते सगळं घातलं तुम्ही की ती प्रोटीन पावडर तयार होते. आणि ही प्रोटीन पावडर करून ठेवली की आपण दुधामध्ये वगैरे देऊ शकतो, किंवा दुधात घ्यायची नसेल तर पाण्यात घालून घेऊ शकतो. किंवा तुम्ही असं काही हे केलं म्हणजे तुम्ही आता ताक घेताय किंवा काही घेताय तर त्याच्याबरोबर पण तुम्ही ती प्रोटीन पावडर घालून घेऊ शकता. असं काही नाही कंपल्सरी दुधातच घ्यायला पाहिजे, पाण्यातसुद्धा घालून घेऊ शकता. तर ह्याच्यासाठी आता मी काय काय घेतलं आहे, मखाना घेतला आहे. मखाना होता, मखाना मी जरा जास्त घेतला आहे कारण असा खाल्ला जात नाही म्हणून. नंतर हे चणे आहेत भाजलेले, आपण खातो ते चणे आहेत. त्याच्यानंतर आळशी आहे, हे बघा फ्लॅक्सीड्स आहे. नंतर त्याच्यामध्येच तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ माझ्याकडे होते त्यामुळे हे मिक्स झाले. तीळ घातले आहेत, काजू घातलेले आहेत, बदाम घातलेले आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे थोडीशी खसखस होती म्हणजे घरामध्ये उरलेली, तर म्हटलं ती खराब होण्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये भाजून टाकलेली आहे. त्याच्यानंतर हे हालीम घातले आहेत, म्हणजे आळीव म्हणतात त्याला. आळीव थोडेसे होते थंडीमध्ये आणलेले खिरीसाठी करायला, लाडवासाठी करायला, ते थोडे उरले होते ते पण घातले आहेत मी ह्याच्यात. नंतर हे मगज घातले, म्हणजे कलिंगडाच्या बिया घातलेल्या आहेत, त्या पण घरामध्ये होत्या त्या पण घातल्या आहेत. नंतर हे भोपळ्याच्या बिया घातले, ह्या भोपळ्याच्या बिया पण आणलेल्या होत्या तर त्या घातल्या आहेत. आणि थोडीशी बडीशोप पण घातली आहे मी, कारण बडीशोप उन्हाळ्यामध्ये जरा थंडावा देते म्हणून बडीशोप घातली आहे. आणि असं हे तुम्ही म्हणजे आता तुम्ही ह्याच्यात शेंगदाणे पण घालू शकता. मी शेंगदाणे घातलेले नाही आहेत पण तुम्ही शेंगदाणे घालू शकता. तर असं तुमच्या घरात जे जे आहे ते घाला. आणि असं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त थोडं झालं. आता खसखस अगदीच थोडी होती, आळीव पण अगदी थोडे होते, मी जेवढे होते तेवढे घातले त्याच्यामध्ये. असं सगळं मिक्स करून, म्हणजे आता हे मी एक एक करून भाजलं, कारण प्रत्येक ह्याला भाजायला थोडा थोडा वेळ लागतो. पण अगदी जास्त भाजायचं नाही, अगदी 2-2 मिनटं पण, म्हणजे एकदा कढई तापली असेल की पटापट भाजलं जातं. तर थोडं छान भाजून घ्यायचं म्हणजे ती पावडर खराब होत नाही. आणि अशी ही सगळं भाजून गार झालं की ही पावडर करायची. आता ह्याच्यात मी एक 5-6 वेलच्या टाकणार आहे, आपली हिरवी वेलची टाकणार आहे. हिरवी वेलची पण थंडावा देते त्यामुळे हिरवी वेलची टाकणार आहे. आणि हिरवी वेलची टाकल्यामुळे त्या पावडरीला सुगंध म्हणजे वास छान येतो. त्यामुळे आता ही मी मिक्सरमधनं काढताना हिरवी वेलची टाकणार आहे. आणि असं हे सगळं आता मी मिक्सरमधनं काढून त्याची पावडर बनवून ठेवणार आहे. मुलं उन्हाळ्यात बाहेर खेळतात, दमतात, घाम येतो. आता उन्हाळा सध्या खूप आहे तर घाम येतो आणि मग ते थकतात. आणि ते थकल्यावर त्यांना प्रोटीन पाहिजे, प्रोटीन म्हणून असं बाहेरची प्रोटीन पावडर आपण अगदी लहान मुलांना देत नाही आणि बाहेरची घेऊ पण नाही. मग वयस्कर लोकांनी किंवा लहान मुलांनी घरात सगळ्यांनीच ही पावडर बनवून ठेवली ना की रोज दुधात घाला, पाण्यात घाला, ताकात घाला, कशातही घालून मी घेतली तर म्हणजे छानच आहे. अशी प्रोटीन पावडर तुम्ही पण बनवा. मी आता ह्याची पावडर करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मिक्सरमधनं मी फिरवून घेतलेली आहे, त्याला छान बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे ते कशातही घातलं, अगदी तुम्ही फ्रूट ज्यूस घेणार असाल तर त्याच्यातही ही पावडर तुम्ही घालून घेऊ शकता. आता ही पावडर जी केली होती त्यातली मी थोडी पावडर काढून घेतली. त्याच्यामध्ये ही खारीक पूड घेतली आहे. खारीक पूड मी ही मिक्स करणार आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप घालून त्याचे थोडे छोटे छोटे लाडू करणार आहे. ते पण प्रोटीन लाडू म्हणून खूप छान लागतात आणि जाता येता आपण खाऊ शकतो. बाकी ही प्रोटीन पावडर मी ठेवलेली आहे. बघा आपली होममेड प्रोटीन पावडर तयार आहे. ही तुम्ही कशातही घालून घेऊ शकता, म्हणजे दुधात घालून घेतली तरी चालते. आणि तसेच मी ह्याच पावडरीचे खारीक पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये आणि तूप घातलं आहे वरतून आणि असे हे लाडू केले. हे बघा हे लाडूसुद्धा खूप छान पौष्टिक, भूक लाडू, तहान लाडू आपण म्हणतो तसे हे प्रोटीन लाडू आहे. आणि हे जरी तुम्ही सकाळी एक लाडू खाल्ला तरी तुम्हाला बरंचसं प्रोटीन मिळू शकतं. अशी ही पावडर आणि हे लाडू मी केलेले आहेत. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ
तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. सुट्ट्यांमध्ये मुलांना सारखी भूक लागते, त्यामुळे मी हा मखाना छान थोडंसं बटर टाकून भाजून घेतलेला आहे. त्यामुळे तो अगदी कुरकुरीत झालेला आहे. आता गरम आहे सध्या, जरा गार झाल्यावर हे बघा छान झालेला आहे, असा खुसखुशीत क्रिस्पी झालेला आहे. आणि त्याच्यावर मी काळं मीठ टाकलं आहे, थोडीशी मिरची पावडर टाकली, आता मुलांना द्यायचं आहे त्यामुळे थोडीशी मिरची पावडर टाकली आणि चाट मसाला टाकला आहे. चाट मसाला टाकल्यामुळे चटकपटक अशी चव त्याला छान लागते आणि तो असं एक एक उचलून मुलं खाऊ शकतात. हे पौष्टिक आहे, हेल्दी आहे. त्यामुळे असा मुलांना असं मधल्या वेळेला नाही, पण असं जाता येता काहीतरी तोंडात टाकायला लागतं, त्याच्यासाठी मी हा मखाना केला आहे.